मित्रांनो, तुमची पण गाडी 4 ते 5 वर्ष जुनी झाले, तिला पीपीएफ करायचंय, करू शकत नाही कुणी सांगितलं, करू शकतोय पण नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी सचिन यादव, नेक्स्ट लेवल कार्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या गाडीला 4 वर्ष जुनी होंडा जॅज. सो या गाडीवरती आपण करणार आहे पीपीपी ॲप्लिकेशन, ट्रान्सफर पीपीपी ॲप्लिकेशन करणार आहे. गाडीची तुम्ही कंडिशन बघू शकताय. बोनेट डॅमेज आहे, फ्रंट बंपर जो आहे तो इथे डॅमेज आहे. सो हे दोन्ही पीस आपण रिपेंट करतोय. त्यानंतर या बॅक साईडला उजव्या बाजूला जो पाठीमागचा डोअर आहे तो डॅमेज आहे, क्वार्टर पॅनल डॅमेज आहे, बॅक बंपर पण डॅमेज आहे. सो हे टोटल 4 ते 5 पीस आहेत या गाडीचे पार्ट जे आहेत ते आपण रिपेंट करतोय. रिपेंट केल्यानंतर गाडीला आपण पूर्ण पीपीपी ॲप्लिकेशन करणार आहे. गाडीची आधीची कंडिशन तुम्ही व्हिडिओजमध्ये बघताय. सो गाडीचं फायनल लुक कसा दिसेल पीपीएफ केल्यानंतर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला तुमच्या कारचे, बाईकचे पीपीएफ करायचे असतील, रॅप करायचे असेल, कार मॉडिफिकेशन काय करायचे असतील, बाईक मॉडिफाय करायचे असतील तर नेक्स्ट लेवल कार्सला एकदा नक्की व्हिजिट करा. जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ही गाडी आपली 4 वर्ष जुनी आहे. या गाडीला आपण 4 पीस रिपेंट केलेले आहेत. रिपेंट केल्यानंतर आपण या गाडीला ट्रान्सफर ॲप्लिकेशन केलेलं आहे. पीपीएफचं काम पूर्ण झालेलं आहे. सो गाडीचा तुम्ही बघू शकता, गाडी परत एकदा शोरूम सारखी नवीन झालेली आहे. सो तुम्हाला पण तुमच्या कारला, बाईकला जर पीपीएफ करायचं असेल तर नेक्स्ट लेवल कार्सला एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.